मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत. मित्रांनो, इस्रायल आणि इराणच्या युद्धात आता अमेरिकेने सुद्धा उडी टाकलेली आहे आणि याबद्दलची सगळीच माहिती मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती की कशा प्रकारे आसिम मुनीर जो की काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्या भेटीसाठी अमेरिकेत गेलेला होता, सोबत बसून त्यांनी जेवण केलेलं होतं आणि ट्रम्प यांचं नाव पाकिस्तानद्वारे अधिकृतरित्या नोबेल शांती पुरस्कारासाठी त्यानेच प्रस्तावित केलेलं होतं. आणि यानंतर त्याच आसिम मुनीरची मदत घेऊन उम्माला बाजूला ठेवून पाकिस्तानच्या एअर स्पेसचा वापर करून अमेरिकेने इराणमध्ये घुसून 3 त्यांचे न्यूक्लिअर साइट्स पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. आणि इराण आज पूर्णपणे चौताळलाय, अमेरिकेला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देतोय. मुळात ही परिस्थिती भारतासाठी अत्यंत किचकट झालेली आहे, कारण इराण, अमेरिका, इस्रायल हे तिन्ही देश आपले चांगले मित्र आहेत. वरून इस्रायल तर आपला परम मित्र आहे. त्यामुळे कोणाची बाजूही न घेता आपण आपली भूमिका ही अजूनही तटस्थ ठेवलेली आहे. पण आपल्या भारतात काही लोक आहेत ज्या उम्माला पाकिस्तानने पूर्णपणे विसरून टाकलेलं आहे आणि इराणच्या विरोधात अमेरिकेला मदत केली. त्या उम्माला आपल्या भारतातील सोनिया गांधींसारख्या नेत्यांनी अजून आठवण ठेवलंय आणि दिवस रात्र इराणवर जे इस्रायलने आक्रमण केलंय त्याला भारत सरकारने टीका करावी, त्याचं खंडन करावं. यासाठी UN मध्ये भारताने स्वतः उठून बोलावं याबद्दलचं एक मागणी हे लोक करतात. मी कालच काही विद्यार्थ्यांचे व्हिडिओज पाहिले जे की रिलायन्स आणि टाटांच्या काही ऑफिसेसमध्ये जाऊन इस्रायलचे झेंडे जाळणं असेल किंवा त्यांच्या ध्वजाला पायाने तुडवणं असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे हे लोक काढतात. मुळात म्हणजे ह्यांना इस्रायल, इराण किंवा USA, अमेरिका अशा या कोणत्याच देशांशी काहीच पडलेलं नाही आहे. फक्त यांना 2 पैसे खिशात आले की इस्रायल काय आणि इराण काय, कोणत्याही देशाचा ध्वज जाळणं आणि तुडवणं यांच्यासाठी फार सोपी गोष्ट आहे. पण मुळात या सगळ्या देशद्रोही लोकांना हे कळत नाही आहे की जर इराणने न्यूक्लिअर वेपन बनवला, जो की आता अमेरिकेच्या हल्ल्यामुळे अनेक वर्षांपर्यंत ते लोक बनवू शकणार नाहीतच, पण जर बनवला तर सगळ्यात जास्त धमाके हे आपल्या भारतात पाहायला मिळतील. याचा अंदाजासुद्धा काडीमात्र अंदाज या लोकांना आलेला नाही. आणि मित्रांनो, मी का म्हणतोय की इराण जरीही आज आपला मित्र असला तरी आज त्याच्याकडे जर न्यूक्लिअर वेपन असता तर सगळ्यात जास्त धमाके भारतात झाले असते. हे बोलण्यामागचं कारण जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर पाकिस्तानचा इतिहास तुम्हाला समजून घेतला पाहिजे सगळ्यात अगोदर, की पाकिस्तान या इस्लामिक देशाने न्यूक्लिअर वेपन बनवलाच का. तुम्हाला माहिती असेल की 1971 नंतर पाकिस्तानला एक गोष्ट कळालेली होती की आपण युद्धभूमीवर भारतीय सेनेसमोर आपला काहीच टिकाव लागणार नाही. आपण युद्धभूमीवर जे ट्रेडिशनल वॉरफेअर आहे त्यामध्ये भारतासोबत युद्ध लढूच शकत नाही. आपली पराजय ही निश्चित आहे. आणि जर युद्ध न करता भारताला ब्लॅकमेल करायचं असेल, भारताला पूर्णपणे रक्तबंबाळ करायचं असेल तर आपल्याला आतंकवादचा मदत घ्यावी लागेल. आतंकवादने काय होतं, शरीरावर हजारो घाव हे केले जातात, वेगवेगळ्या प्रकारे शरीरातून रक्त काढण्याचा प्रयत्न होतो, एका देशाला हतबल करण्याचा प्रयत्न होतो. आणि जेव्हा एखादा देश पूर्णपणे शक्तिहीन होतो तेव्हा शेवटचा वार हा त्या शत्रू देशाची सेना करते. आणि हेच नियोजन पाकिस्तानचं होतं. पण पाकिस्तानला एक गोष्ट माहिती होती की जर आपण आतंकवाद करण्याचा प्रयत्न केला, काश्मीरमध्ये वेगवेगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनला जर पैसे पुरवण्याचं काम केलं, त्यांना ट्रेनिंग दिली, तर भारतीय सेना सुद्धा आपल्या विरोधात कारवाई करणार. आणि जर भारतीय सेना आपल्या विरोधात कारवाई करू नये हे जर घडवायचं असेल, हे जर आपल्याला पूर्णपणे एक सिद्ध करायचं असेल तर आपल्याला न्यूक्लिअर वेपनची गरज आहे. कारण न्यूक्लिअर वेपन एकदा जर आला तर भारतीय सरकार, भारतीय सेना आपल्यासमोर पूर्णपणे गुडघ्यावर येईल. कारण जर त्यांना माहिती आहे की आपल्यावर आक्रमण झाला तर पाकिस्तान भारतावर सुद्धा अण्वस्त्र दागू शकतो आणि त्यामुळे त्या भीतीपोटी भारतीय सेना आपल्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई कधीच करणार नाही. आणि हेच झालं. जेव्हा पाकिस्तानने अण्वस्त्र बनवली तेव्हा त्यानंतर काँग्रेसची सरकार, तर तुम्हाला माहितीच आहे की 2008चा हल्ला झाल्यानंतर सुद्धा मुंबईवर आपले काँग्रेसचे काही मंत्री पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानच्या सरकारसोबत चर्चा करत होते. यामागचं कारण काय होतं तर न्यूक्लिअर वेपन. काँग्रेसला किंवा भारतीय सेना तेव्हा शक्तिहीन होतं अशी गोष्ट नाही आहे. आज जी सेना आहे तीच सेना तेव्हाही होती. पण BJP सरकारसुद्धा ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर पाकिस्तानच्या न्यूक्लिअर वेपनला घाबरतच होती. ऑपरेशन सिंदूर नंतर आता कुठे आपण एक पाकिस्तानला हा संदेश दिला की तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन जरी असले तरी आम्ही तुम्हाला काळीचंही महत्त्व देत नाही. तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन असतानाही
तुमच्या 9 एअर बेसेसला आणि तुमच्या देशात जे आतंकवादी तुम्ही पाळून ठेवले त्यांचे अड्डे आम्ही घुसून पूर्णपणे विध्वंस करून टाकू, हा एक संदेश त्यांना क्लिअर आणि कट दिलेला आहे आपण. त्यामुळे पाकिस्तान आज घाबरलाय. आणि हेच कारण इराणकडे सुद्धा आहे. कारण इराणला एक गोष्ट माहिती आहे की जेव्हा 1979ला इराणच्या विद्यार्थ्यांनी इराणियन क्रांती घडवून आणली, त्यानंतर जेव्हा सत्ता पालट झालं आणि मोहम्मद रजा पहलवी हा अमेरिकेमध्ये पळून गेला आणि अमेरिकेने त्याला शरण दिली, त्यानंतर त्यांना एक गोष्ट क्लिअर कळाली की जर आज रजा पहलवीला जर अमेरिकेने शरण दिली आहे तर उद्या आपल्या इथे देशात ते लोक सत्ता पालट सुद्धा करू शकतात. आणि जर अमेरिकेला पूर्णपणे शक्तिहीन करायचं असेल तर आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन असणं गरजेचं आहे. कारण याचं उदाहरण नॉर्थ कोरिया आहे. नॉर्थ कोरियामध्ये सुद्धा न्यूक्लिअर वेपन असल्यामुळे तिथे आजपर्यंत अमेरिकेने कधीच कुठल्याही काड्या करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि हेच उदाहरण सध्या अयातुल्ला खमेनी यांच्या समोर आहे. आणि दुसरं कारण जे की भारतासाठी सगळ्यात घातक आहे, ज्यामुळे इराण न्यूक्लिअर वेपन बनवू पाहतोय, ते म्हणजे अयातुल्ला खमेनी यांची विस्तारवादी विचारधारा. त्यांना पुन्हा एकदा पर्शियन साम्राज्य उभं करायचं आहे. त्यात झोराष्ट्रियन धर्म नकोय, इस्लामिक साम्राज्य पाहिजे, पण तीच जुनी भूमी, विस्तारवादी भूमी त्यांना हवी आहे जी एकेकाळी पर्शियन साम्राज्याची होती. आणि त्याच विस्तारवादामुळे भारताला सगळ्यात मोठा धोका आहे. कारण इराणला माहिती आहे की सैनिक शक्ती आपल्याकडे एवढी नाही आहे की आपण इतकं मोठं साम्राज्य उभं करू शकतो. त्यामुळे आपल्या शेजारच्या देशांना आतंकवाद पसरवून शक्तिहीन करायचं. त्यामुळे हिजबुल्ला असेल, हमास असेल, या सगळ्याच टेररिस्ट ऑर्गनायझेशनला, संघटनांना आज इराण मोठ्या प्रमाणात मदत पुरवतोय. पैसा असेल, ट्रेनिंग असेल, सर्व काही इराणची सरकार जी अयातुल्ला खमेनी यांची आहे ती मदत करते. कारण यामागे अजून एक कारण हे सुद्धा आहे की इस्लामिक देशांमध्ये इराणला आपली प्रतिष्ठा बनवायची. जरी आपण शिया देश असलो तरी आजच्या युगात जेव्हा सौदी अरेबिया या सगळ्यात सुन्नी संघटनांना मदत करत नाही आहे, जो की इस्लाम या धर्माचा उगमस्थान आहे. कारण मोहम्मद बिन सलमान यांना, जे आता सौदी अरेबियाचे युवराज आहे, त्यांना एक गोष्ट कळाली की आपल्याकडे जे तेल आहे ते जगाचं भविष्य नाही आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सोलार एनर्जी डेव्हलप होते, वेगवेगळी टेक्नॉलॉजी येते. त्यामुळे जर आपल्या देशाला भविष्यात सुद्धा टिकून राहायचं आहे, जगातल्या अर्थव्यवस्थेत जर आपण मजबूतपणे उभं राहायचं असेल तर आपल्याला तेल व्यतिरिक्त अजून जास्त काही टेक्नॉलॉजी डेव्हलप करावी लागेल. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक करावी लागेल आणि भविष्याचा विचार करावा लागेल. त्यामुळेच सौदी अरेबिया जो 90sमध्ये मोठ्या प्रमाणात आतंकवादला फंड करायचा, पैसे पुरवायचा, ते मोहम्मद बिन सलमान यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेलं. आणि हमास सारखे सुन्नी संघटना या आता इराण किंवा तुर्कीकडे पाहत आहे. आणि यांना पैसे देऊन इराण आणि तुर्कीसारखे देश आज जगाला, एक इस्लामिक जगाला हा संदेश देऊ पाहत आहेत की जेव्हा सौदी अरेबियासारखा सुन्नी देश ज्या सुन्नी संघटनांना पैसे किंवा मदत पुरवत नाहीये, तेव्हा आम्ही शिया असूनही या सुन्नी संघटनांना मदत करतोय. हा संदेश एक द्यायचा अयातुल्ला खमेनी यांना की आम्ही जर इस्लामिक साम्राज्यावर आपलं प्रभुत्व निर्माण केलं तर यानंतर सगळ्याच संघटनांना किंवा सगळ्याच देशांमध्ये जर कुठलंही संकट आलं, इस्लामवर जर संकट आला, तर सगळ्यात पहिलं काम किंवा कारवाई जी आहे ते इराण हा इस्लामिक देश करेल. आणि हेच सगळ्यात जास्त डेंजरस, एक धोकादायक भारतासाठी आहे. कारण आज पाकिस्तानकडे जरी न्यूक्लिअर वेपन असला तरी अमेरिकेचा कंट्रोल पाकिस्तानवर आहे. आणि पाकिस्तानने जर कोणतीही कारवाई भारताच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळी आपण पाकिस्तानसोबत न बोलता अमेरिकेसोबत बोलू शकतो, जे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने अमेरिकेसोबत केलेलं होतं. तसंच भविष्यात भारतसुद्धा अमेरिकेशी संवाद साधू शकतो जर पाकिस्तानसोबत आपल्याला डील करायचं असेल. कारण पाकिस्तानसारखा देश 2 पैसे फेकले तर अमेरिकासारख्या देशांसमोर पूर्णपणे झुकतो. पण इराण असा देश नाही आहे. इराणकडे जर न्यूक्लिअर वेपन आला तर त्या देशावर अमेरिकेचा सुद्धा काहीच कंट्रोल नाही आहे. आणि जर अशा देशाकडे न्यूक्लिअर वेपन आलं तर हिजबुल्ला, हमास, पॅलेस्टिनियन ग्रुप्स अशा वेगवेगळ्या संघटनांना हे लोक मोठ्या प्रमाणात फंड करतील. आज जर भारताला पाकिस्तानसारख्या देशासमोर अनेक वेळा झुकावं लागतंय त्याच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे म्हणून, तर विचार करा की इराणकडे जर न्यूक्लिअर वेपन आला, जो की इतका विस्तारवादी विचार करतोय की आपल्याला पर्शियन साम्राज्य निर्माण करायचं आहे, त्या सगळ्यात मोठा धोका कोणाला असेल? भारताला असेल. आणि इतका मोठा धोका आपल्याला असतानाही जर आपल्या देशातले काही निर्लज्ज आणि देशद्रोही लोक आज इराणच्या समर्थनात जर रस्त्यावर उतरत असतील आणि इस्रायलचा झेंडा जाळणं, त्याला तुडवण्यासारखे एक नीच कृत्य करत असतील, तर त्याला काय बोलावं? त्याला देशद्रोह बोलावं की देशभक्ती बोलावं?
याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकताच। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।